मित्रांनो, तुम्ही देखील जर तुमच्या मुलांना, लहान मुलांना जे आहे ते पुढे बसवत असाल किंवा तुमच्या मांडीवरती बसवत असाल, तर ते खूप जास्त चुकीचं आहे. लहान-लहान ट्रिप आहेत तर गोष्ट वेगळी आहे. परंतु जर लाँग ट्रिपला जाताय, हायवेजशी तुमचा कनेक्शन येणार आहे, तर अशा वेळेला हे खूप जास्त रिस्की होऊन जाईल. कारण की पुढची सीट ही लहान मुलांसाठी बनलेलीच नाही आहे. लहान मुलांसाठी बनलेलं आहे त्या म्हणजे मागच्या सीट. पुढच्या सीटवरती देव ना करो, परंतु जर ॲक्सिडेंट झाला तर आपली एअरबॅग जी आहे ती 321 च्या स्पीडनी अर्ध्या सेकंदमध्ये जी आहे ती ओपन होते, अर्ध्या सेकंदमध्ये. आणि तो येणारा फोर्स लहान मुलांचे कवळी हाडं जी आहेत ती सहन करू शकत नाही. भले तुम्ही त्यांना सीट बेल्ट लावून वगैरे बसवा, ते सहन करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही कोणतरी अडल्ट इथे बसलेला आहे, मोठा व्यक्ती बसला आणि त्याच्या मांडीवरती घेऊन बसलेला आहात आणि अशा वेळेला जर अपघात होते तर ते खूप जास्त वाईट आहे. कारण की अगोदरच ते खूप जास्त जवळ आहेत आपल्या डॅशबोर्डच्या, एअरबॅगच्या, आणि तुम्ही देखील आहात. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना अजून जास्त पुढे ढकलाल. तुमच्या मांडीवर तो बसलेला आहे, त्यामुळे तो अजून जास्त पुढे जाईल. तुम्ही तर सीट बेल्ट घातलेला आहे आणि त्यांनी नाही घातलेला, तो अजून जास्त फेकला जाईल आणि इंजर्ड होईल. मागे देखील वाशीला ही घटना घडलेली आहे. वेगेनारमध्ये एक लहान व्यक्ती आहे, 7 ते 8 वर्षाचा मुलगा जो आहे तो समोर पुढे बसलेला होता आणि सिटीमध्येच त्याचा अपघात झाला आणि एअरबॅग ओपन होऊन त्याच्या फेसवरती जोरदार आदळला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. का तर एअरबॅगमुळे पुढे बसलेला होता म्हणून. त्यामुळे बातमी भीषण अपघाताची आहे. कारमधील जीवदान देणारी एअरबॅग एका 6 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. वाशी येथील ब्लू डायमंड चौकात हा विचित्र अपघात घडलाय. कार डिव्हायडरला धडकली आणि कारच्या पुढच्या दोन्ही एअरबॅग्स उघडल्या गेल्या आणि पुढच्या सीटवर बसलेल्या 6 वर्षाच्या हर्षच्या तोंडावर त्या आपटल्या, यामुळे तो बेशुद्ध पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. तुम्हाला जे आहे ते तुमच्या मुलाला नेहमी मागच्या सीटवरती बसवायचं आहे. मग ती कितीही वेळाची जर्नी असू दे. जी आपली सेफ्टी टेस्टिंग होते त्याच्यात देखील मागची सीट ही चाइल्ड सीट म्हणून मोजली जाते, ना की पुढची. पुढची सीट ही अजिबात लहान मुलांसाठी नसते. बाजूनी कोणी येऊन ठोकलं वगैरे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल असं काही होऊ शकतं आणि तुमचं लहान मूल इंजर्ड होऊ शकतं. म्हणून तो कितीही रडू दे, परंतु आपल्याला हुशार राहणं गरजेचं आहे. लहान मुलांना पुढे अजिबात बसवू नका. लाँग जर्नीवरती तर अजिबातच नको. खूप जास्त रिस्की असतं ते त्यांच्यासाठी.